90% लोकांना हे माहीतच नाही, पण तुम्ही रोज अशा गोष्टी एक्सपिरियन्स करता ज्याचं खरं कारण तुम्हाला कदाचित कधी समजलंच नाही. कधी अचानक कोणाची आठवण येते आणि काही सेकंदात त्याचाच फोन येतो. कधी एखाद्या जागेवर गेल्यावर अचानक अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. कधी कोणीतरी आपल्याकडे बघतंय असं फील होतं आणि मागे वळून पाहिल्यावर खरंच कोणीतरी बघत असतं. हे सगळं कोइन्सिडन्स आहे की आपल्या मेंदूमध्ये काहीतरी असं चालतं ज्याबद्दल 90% लोकांना आजही माहीत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही माइंड ब्लोईंग गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या सायन्स, सायकॉलॉजी आणि ह्युमन बिहेवियरशी जोडलेल्या आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी गोष्ट येणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच्या मेंदूकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. पण सुरुवात करूया एका अशा गोष्टीपासून जी तुम्ही आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवली असेल. तुम्ही कोणाचा विचार करता आणि अचानक त्याचा मेसेज किंवा कॉल येतो. हे इतक्या वेळा का घडतं? काही लोक म्हणतात मनांची कनेक्शन असते, पण सायकॉलॉजीमध्ये याला वेगळं एक्सप्लेनेशन आहे. आपला मेंदू रोज हजारो विचार प्रोसेस करत असतो. त्यापैकी काही योगायोगाने खरं ठरतात आणि आपला मेंदू त्या घटनांना स्पेशल मिनिंग देतो. पण थांबा, जर हे फक्त कोइन्सिडन्स असेल तर काही लोकांमध्ये ही गोष्ट इतक्या वेळा का घडते? आणि काही लोक म्हणतात त्यांना कोणीतरी कॉल करण्याआधीच फील होतं. सायन्स आजही या गोष्टीला पूर्ण एक्सप्लेन करू शकलेलं नाही, पण आता जी गोष्ट येते ती अजून जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कधी नोटीस केलंय? काही लोक खोलीमध्ये आले की वातावरण बदलल्यासारखं वाटतं. काही लोक जवळ आले की पॉझिटिव्ह वाटतं, तर काही लोकांजवळ गेल्यावर अचानक अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. कारण ह्युमन ब्रेन फक्त शब्द ऐकत नाही, तो एनर्जी, एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज आणि इमोशन्स पण रीड करतो. यालाच सबकॉन्शियस रीडिंग म्हणतात. म्हणजेच कधी कधी तुमचा मेंदू अशी माहिती नोटीस करतो जी तुम्हाला कॉन्शियसली दिसतही नाही. आणि म्हणूनच काही लोक डेंजरस वाटतात, जरी त्यांनी काहीच केलं नसलं तरी. पण आता पुढची गोष्ट ही कदाचित तुम्हाला शॉक्ड करेल. 90% लोकांना माहीत नाही की तुमचा मेंदू अनेक वेळा तुम्हाला खोटं दाखवतो. हो, तुम्ही जे पाहता, जे आठवता किंवा जे फील करता ते नेहमी रियालिटी असतंच असं नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला वाटतं की तुम्ही काही घटना परफेक्टली आठवता, पण स्टडीज सांगतात आपला मेंदू मेमरीज बदलत राहतो. म्हणजे कधी कधी आपल्याला जी गोष्ट खरंच घडली असं वाटतं ती ॲक्च्युअलमध्ये थोडी वेगळी असू शकते. म्हणूनच एकाच घटनेबद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळ्या स्टोरीज सांगतात, कारण प्रत्येकाचा मेंदू रियालिटी वेगळ्या प्रकारे प्रोसेस करतो. आता विचार करा, जर मेमरीजसुद्धा परफेक्टली रिलायबल नसतील तर आपण स्वतःबद्दल किती गोष्टी चुकीच्या समजत असू. पण आता येते सर्वात डेंजरस गोष्ट. तुमचा मेंदू नेगेटिव्हिटी जास्त लक्षात ठेवतो. हो, याला नेगेटिव्हिटी बायस म्हणतात. म्हणजे 10 लोकांनी तुमचं कौतुक केलं आणि एका माणसाने इन्सल्ट केलं, तर रात्री तुम्हाला कोणती गोष्ट आठवते? तो एक इन्सल्ट. कारण हजारो वर्षांपूर्वी सर्व्हायवलसाठी माणसाला डेंजर जास्त लक्षात ठेवणं गरजेचं होतं आणि आजही आपला मेंदू त्याच पद्धतीने काम करतो. म्हणूनच काही लोक सतत ओव्हरथिंकिंग करतात, काही लोकांना रात्री नेगेटिव्ह थॉट्स येतात आणि काही लोक छोट्या गोष्टींमुळे मेंटली एक्झॉस्टेड होतात. कारण प्रॉब्लेम लाईफमध्ये नसते, तर मेंदू लाईफला कसं प्रोसेस करतो यात असते. पण आता जी गोष्ट येते ती कदाचित या व्हिडिओमधली सर्वात पॉवरफुल गोष्ट आहे. 90% लोकांना माहीत नाही की आपण स्वतःशी दिवसभर बोलत असतो. हो, तुमच्या डोक्यात सतत एक आवाज चालू असतो, मी हे करू शकत नाही, लोक काय विचार करतील, मी पुरेसा चांगला नाही. आणि हळूहळू तुमचा मेंदू त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतो. यालाच सेल्फ प्रोग्रॅमिंग म्हणतात. म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल जे रिपीटेड विचार करता तसंच तुमचं माइंड बनत जातं. आणि म्हणूनच काही लोक कॉन्फिडेंट दिसतात, तर काही लोक स्वतःवरच डाऊट घेत राहतात. कारण डिफरन्स टॅलेंटमध्ये नसतो, तर सेल्फ टॉकमध्ये असतो. आता शेवटचा प्रश्न, जर आपला मेंदू इतका पॉवरफुल आहे तर आपण त्याला कंट्रोल करतो किंवा आपल्याला? कदाचित याचं उत्तर अजूनही पूर्णपणे कुणाकडे नाही. पण एक गोष्ट नक्की, ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा मेंदू समजून घ्यायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. आता तुम्ही सांगा, या व्हिडिओमधली कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात शॉकिंग वाटली? कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माइंड ओपनिंग व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.